जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, वेलकम टू द ॲनालिसिस प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ ऑफ 19 नोव्हेंबर ट्यूजडे. सो फ्रेंड्स, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मार्केट ट्यूजडेला 19 नोव्हेंबरला साइडवेज असू शकतं, अप ट्रेंड की डाऊन ट्रेंड. सो त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल इथे गिफ्ट निफ्टीचा चार्ट चेक करत आहोत. सो गिफ्ट निफ्टी आपल्याला इथे फ्रेंड्स 57 पॉईंट्स अप दिसत आहे. सो गिफ्ट निफ्टी इज इन ग्रीन. ओके, सो लेट्स चेक नाव युरोपियन मार्केट्स. तर युरोपियन मार्केट्स जर तुम्ही इथे बघत असाल फ्रेंड्स, तर फुटसी 0.5% ग्रीन आहे. कॅक माइल्ड पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर डॅक्स असेल, जर्मन मार्केट, मॉइक्स असेल, रशियन मार्केट, हे सगळे माइल्ड निगेटिव्ह दिसत आहेत. सो युरोपियन मार्केटमध्ये मिक्स्ड क्यूज आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. आणि आता आपण बघूया अमेरिकन मार्केट्स. सो अमेरिकन मार्केट्समध्ये डाव जोन्स तुम्हाला इथे 55 पॉईंट्स निगेटिव्ह दिसत असेल, वेअर ॲज नॅसडॅक 111 पॉईंट्स ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे. सो आफ्टर हेवी डाऊनफॉल ऑफ फ्रायडे इन नॅसडॅक, फ्रायडेला नॅसडॅक ऑलमोस्ट 2.25 ते 2.5% डाऊन होतं. सो त्यानंतर एक थोडंसं रिकव्हरी मूड दिसत आहे नॅसडॅकमध्ये, विच इज अ गुड साईन. एनिवेज आपल्या इथे IT सेक्टर डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाल्यानंतर ऑलरेडी फॉर्ममध्ये आहेच, बट स्टील नॅसडॅकचा ग्रीनचा सपोर्ट आपल्याला इथे मिळू शकतो. सो IT सेक्टर ओव्हरऑल जर तुम्ही बघत असाल तर लास्ट 2 वीक्समध्ये बुलिश साईडला परफॉर्म करणारे IT सेक्टरच आहेत आपल्या इंडियन मार्केट्समध्ये. ओव्हरऑल मार्केट पडत जरी असेल, बट IT सेक्टर पळत आहे. आणि आज फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी जी आहे ती लास्ट वीकली एक्सपायरी असणार आहे. काल मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी होती जी लास्ट होती. सो मिड कॅप निफ्टीने काही मुवमेंट नव्हती. पूर्ण मार्केट म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत मार्केट क्लोज होईपर्यंत मिड कॅप निफ्टीने काही अपसाईड डाऊन साईड मुवमेंट दिलीच नाही. आणि ओव्हरऑल साईडवेजमध्येच मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी संपली काल फ्रेंड्स. सो आज फिन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि आय थिंक सो जसं मार्केट ट्रेंड करत आहे, बिहेव करत आहे, त्याप्रमाणे मला असं वाटतं मिड कॅप निफ्टीच्या एक्सपायरी सारखीच आज फिन निफ्टीची पण एक्सपायरी असू शकते. कारण बँक निफ्टी जोपर्यंत किंवा निफ्टी मेजर अपसाईड डाऊनसाईड मेजर मूव देत नाही, विच एव्हर साईड इट मे बी, तर तोपर्यंत फिन निफ्टी पण फार काही आपल्याला ट्रेंड देऊ शकत नाही. कारण ओव्हरऑल फिन निफ्टी हा बँक निफ्टीच्याच छोटे छोटे स्टॉक्स, बँक निफ्टीमध्ये जे पार्टिसिपेट करत नाहीत अशा छोटे छोटे स्टॉक्सने एक कंपोजिट झालेला इंडेक्स आहे. सो लेट्स सी मिड कॅप आणि फिन निफ्टीचे पण स्पेशली फिन निफ्टीचे पण बरेचसे चाहते मार्केटमध्ये होते. बरेच लोक असं म्हणायचे की फिन निफ्टी इज ऑल्सो व्हेरी गुड इंडेक्स अँड हिरो ट्रेडसाठी चांगले मूव्स, चांगले ट्रेड्स इथे मिळतात. बँक निफ्टीची बँक निफ्टीच्या म्हणजे युजली फिन निफ्टीची एक्सपायरी ट्यूजडे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी वेनसडे, असा तो ओव्हरऑल ट्रेंड होता वीकली एक्सपायरीजचा. सो बरेच लोक असं म्हणायचे की बँक निफ्टीच्या एक्सपायरीसाठी वेट करेपर्यंत आम्ही ट्यूजडेलाच फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्येच जे काही मूव्ज आहेत ते कॅप्चर करून घेतो. कारण बँक निफ्टीमध्ये व्हॉल्यूम कधी म्हणजे मॅन्युप्युलेशन जास्त असायचं बँक निफ्टीमध्ये, वेअरएज फिन निफ्टीमध्ये ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी थोडंसं कमी होतं, असं लोकांचा समज होता. सो ओव्हरऑल मॅन्युप्युलेशन तर ज्या मोठ्या इनफॅक्ट लोकांना असं वाटायचं, बट इनफॅक्ट द ट्रूथ इज की मोठ्या इंडेक्स मॅनेज करायला जेवढा म्हणजे एफर्ट नाही लागत, तेवढं तर छोट्या इंडेक्सला मॅनेज पटकन होतात. हे एक सिम्पल लोकांना समजत नव्हतं, बट स्टील प्रत्येकाची आपापली एक समज असते. सो फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी यांचा वीकली एक्सपायरीचं संपलेलं आहे, आज संपणार आहे. मिड कॅप संपले, फिन निफ्टी बाकी आहे. सो लेट्स सी. असो, आता आपण आपलं प्री मार्केट ॲनालिसिस इथे व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि निफ्टीचा चार्ट जर तुम्ही इथे बघत असाल तर कालची ओपनिंग तुम्हाला इथे दिसत असेल. फर्स्ट बिग बार कॅन्डल 23,606 झाली होती. सो फॉर अपसाइड रेजिस्टन्स
Again, I will show you the levels which are going to remain the same like yesterday. 23636. Yes, so this is the upside level. जर मार्केटने इथे ब्रेक करून वरती सस्टेन केलं तर इथे वरती जाण्याचे चान्सेस वाढतात. आणि डाऊन साईडला फ्रेंड्स इथे कालची लेवल जी आपण एक्सप्लेन केली होती, मिरर फिगर होती ती एक 23,423. ठीक आहे. सो बेसिकली 23,423 अशी ती लेवल होती. तर त्याला ब्रेक केल्यामुळे सो नाव द नेक्स्ट लेवल इज 22,3333. that is 23,333. so this is going to be the support level. ओके फ्रेंड्स. सो ॲक्युरेटली म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्ही आता बघत असाल तर मार्केट एक्झॅक्टली मिडलला आहे. 23,453 ॲडजस्टेड क्लोजिंग 462 अशी कालची क्लोजिंग आहे. सो लेट्स होप जर मार्केट आज गॅपअपमध्ये ओपन झालं आणि 23,550 ह्या लेवलच्या वर ओपन झालं किंवा ओपन झाल्यानंतर 500, 530, 525च्या आसपास ओपन होऊन नंतर 550च्या वर 23,550 और 555च्या वर सस्टेन केलं आणि हळूहळू करत जर त्यांनी 636चा लेवलला क्रॉस केलं आणि सस्टेन केलं तर मग मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम येऊ शकतं. ठीक आहे. कारण मार्केट बऱ्याच दिवसापासून एका अपसाईड मोमेंटमची वाट बघत आहे. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 2 वीक्स झालेली आहेत की मार्केट फक्त पडत आहे आणि मार्केटला रिट्रेसमेंट किंवा पुलबॅक मिळत नाही आहे. सो मार्केटमध्ये एक हलकासा पुलबॅक येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो लेट्स होप. आणि डाऊन साईड लेवलला जर आपण जर बघितलं तर 23,333. ठीक आहे. 23,333 ही जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली, ठीक आहे, सो अगेन मार्केटमध्ये आपल्याला एक क्विक डाऊनफॉल एक दिसू शकतो ज्याच्यामध्ये ऑप्शन बायर्सचे प्रीमियम वाढू शकतात. ठीक आहे. सो फ्रेंड्स हा निफ्टीचा ॲनालिसिस आहे. आणि आता आपण बँक निफ्टीकडे वळूया. ठीक आहे. सो बँक निफ्टी जर तुम्ही इथे बघत असाल लिटरली कालच्या लास्ट फ्यू आवर्समध्ये बँक निफ्टीने फक्त साईडवेज राहिलेली आहे, नथिंग एल्स. सो बँक निफ्टीची क्लोजिंग जर तुम्ही इथे बघितली असेल फ्रेंड्स 50,363. ओके. सो ऑलमोस्ट तिथेच ॲडजस्टेड क्लोजिंग पण तिथेच आहे. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये 1 सेकंड. सो तुम्हाला दाखवतो इथे कालची. येस. सो कर्सरने तुम्ही इथे बघू शकत असाल फ्रेंड्स कालची ओपनिंग कॅन्डल, फर्स्ट रेड कॅन्डल. 1 सेकंड. येस. आता तुम्हाला बघायला जास्त इझी होत असेल जिथे कर्सर आहे. सो बँक निफ्टीची ओपनिंग काल झाली होती 50,321ला आणि त्यानंतर मार्केटने ऑलमोस्ट एक काइंड ऑफ साईडवेज पॅटर्नच होता दिवसभर. काल 50,300चाही कॉल आपण म्हणजे मी शेअर केला होता, त्यानंतर 50,100चाही, बट त्यांचे लेवल्स ज्या होत्या त्या आल्याच नव्हत्या. सो ओव्हरऑल ट्रेड कालचे साईडवेज मार्केट असल्यामुळे सक्सेसफुल नव्हते. तर लेट्स सी आज कसं होतं आहे. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा मला मी तुम्हाला एक लेवल अपसाईडला सांगू शकतो की 50,555. ठीक आहे. दिस इज गोइंग टू बी द लेवल फॉर अपसाईड मोमेंटम. ही लेवल ब्रेक होईपर्यंत मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो ती दिसू शकत नाही. जर ही लेवल ब्रेक करून मार्केटवरती सस्टेन केलं तरच मार्केट अजून आणखीन वर जाऊ शकतं. आणि डाऊन साईडला ऑल्सो द सेम लेवल of yesterday which we had discussed already. ठीक है. which is 49,000 49,849. okay. so this is going to be the level. ठीक आहे. सो इथे मार्केटमध्ये आता तुम्ही बघत असाल मार्केट एक्झॅक्टली ह्या दोन ट्रेंड लाईनच्या मधोमध आहे. ठीक आहे. साईडवेजमध्ये. आणि
आपण एक्सपेक्ट करतोय की एक थोडासा बाउन्स बॅक मिळायचे चान्सेस आहेत, बट लेट सी. जे आपण नेहमी जसं म्हणतो, रिटेलर्स जे प्रेडिक्ट करतं मार्केट एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट रिॲक्ट करतं. सो आपलं काम आहे की जास्त प्रेडिक्ट करत बसायचं नाही. ज्या साईडला मोमेंटम क्रिएट होत असेल, ज्या साईडला मार्केट मूव्ज देणार असेल, त्या साईडला ट्रेड घ्यायचं आणि आपला दिवस एन्जॉय करायचा. बिकॉज वी आर ट्रेडर्स. आपल्याला एकच कळतं, स्ट्रिक्ट एसएल आणि परफेक्ट टार्गेट. सो स्ट्रिक्ट एसएल इंटॅक्ट ठेवायचा आणि टार्गेट अचीव करायचं. सो फ्रेंड्स, अप साईडला 50,555 ही जी लेवल आहे, ही ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये जर गॅप अप ओपनिंग मिळाली बँक निफ्टीमध्ये ॲटलिस्ट 120 पॉईंट्स असेल तर आपण त्याला गॅप अप ओपनिंग कन्सिडर करू शकतो. जर तशी ओपनिंग झाली तर ऑलमोस्ट बँक निफ्टी ऑलरेडी 50,500च्या आसपासच ओपन होईल जर अशा प्रकारची ओपनिंग मिळाली तर. आणि त्यानंतर जर 50,555 ही लेवल सस्टेन करून जर बँक निफ्टी वरती सस्टेन केली ॲटलिस्ट सुरुवातीची 2-3 कॅन्डल, तर मग मार्केटमध्ये आपण अपसाईड मोमेंटम बघू शकतो. आणि व्हेरएज जर डाऊन साईडला जर बघायला गेलं तर 49,849 हा जो एक मिरर फिगर आहे, तो जर खालच्या लेवलला जर ब्रेक झाला तर मग मार्केटमध्ये एक अगेन फॉल येऊ शकतो. सो असं सध्याचं आजचं प्री मार्केट ॲनालिसिस आहे. लेट्स सी मार्केटमध्ये कसं आपल्याला हे सगळं मूव्ह होताना दिसतंय, कसं ट्रेंड होताना दिसतंय. सो तोपर्यंत सगळ्यांनी स्टॉक मार्केटचं नॉलेज घेत राहा. आणि ह्या व्हिडिओजमधून जे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवले जात आहेत, या व्हिडिओजमधून जर तुम्हाला थोडंसं जरी अर्धा टक्के 1% काहीतरी गेन होत असेल, काही नॉलेज मिळत असेल, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जर जॉईन केल्यानंतर त्या टेलिग्राम चॅनलचा लिंकचा काही उपयोग होत असेल असं जराही वाटत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बहुजन समाजाच्या विकासासाठी, आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेलं हे एक इनिशिएटिव्ह आहे. प्लीज ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, त्यांचं उत्तर दिलं जाईल. सो पुढचा व्हिडिओ बनवेपर्यंत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.